हाय गाईज, वेलकम बॅक टू गायकवाड फॅमिली टेल्स. आणि आता आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. आणि मी आत्ताच त्याचं प्रिपरेशन चालू केलं आहे जस्ट. पण मला आज जी बिर्याणी बनवायची होती त्यासाठी मला मसाला पण घरीच प्रिपेअर करायचा होता बिर्याणीचा. सो मी आता मसाल्यापासून स्टार्ट केलं आहे. चिकन मी 1 किलो आणलं होतं आणि ते धुवून ठेवलेलं आहे. तर पहिला मसाला बघूया आपण. मसाल्यामध्ये घेतले आपण तेजपत्ता, लवंग, धणे, काळी मिरी, इलायची, दालचिनी, हे आहे गार्लिक पावडर आणि हे आहे आमचूर पावडर, सुंठ, ब्लॅक जिरा त्याला काय म्हणतात, चहा जिरा, आणि नॉर्मल आपला जो जिरा असतो तो. तर हे सगळं मी पहिला थोडंसं ड्राय रोस्ट करून घेणार आहे आणि मग याच्यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आणि मग तो रफली ग्राइंड केल्यानंतर इट विल बी द मसाला फॉर बिर्याणी. ओके, सो आता मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी त्यामध्ये टाकणार आहे. आणि पॅन अगदीच हलका गरम करायचा आहे आपल्याला, ताकी मसाला जो आहे आपला जळू नये आणि हलकं फुलकं सगळं जस्ट ड्राय रोस्ट होईल त्याच्यामध्ये. खूप त्याला करपवायचं नाही आहे किंवा त्याचा फ्रेग्रन्स जाऊ द्यायचा नाही आहे सगळ्या मसाल्याचा. आणि हे एकदा भाजून झालं ना की मग ह्याला थोडं गार व्हायला आपण साईडला ठेवूया आणि टिल देन आपण चिकनमध्ये मॅरिनेशन बनवूया. मी दाखवते माझं मॅरिनेशन कसं असणार आहे. सो कुकिंग एक प्रत्येकाची आपली आपली स्टाईल असते, प्रत्येकाची आपली आपली रेसिपीज असतात पर्सनलाइज्ड. सो त्या पर्सनलाइज्ड रेसिपीजमधलं माझं आहे आणि आय कीप एनहॅन्सिंग माय परफेक्शन, आय वुड रादर से. सो मी कंटिन्युअसली काही ना काहीतरी नवीन ट्राय करत असते माझ्या कुकिंगमध्ये. आणि आमच्याकडे बिर्याणी सगळ्यांना खूप आवडते, सो ती कॉन्स्टंटली बनत असते. तर थोडा आता ह्याचा फ्रेग्रन्स यायला स्टार्ट झाला आहे आणि मी गॅस इमिजिएटली बंद करणार, कारण मला हे खूप करपवायचं पण नाही आहे आणि त्याचा हे पण नाही गेलं. सो हे भाजून आपलं रेडी आहे. ठीक आहे, ह्याला आता आपण गार होऊ देऊया आणि मग आपण ह्याला ग्राइंड करायला घेऊया. तोपर्यंत लेट इट सेट. सो हे घेतलं आहे आपण अद्रक, लसूण, 4-5 हिरव्या मिरच्या, कांदे सोलून घेतले. ते आता आपण किसणीमध्ये पण किसू शकतो, जसं आपण बटाट्याचे स्लाइस करतो किसून घेता येतो, किंवा इफ यू आर एन एक्सपर्ट छानसे बारीक स्लाइस चॉप करून घ्यायचे उभे. आणि टमाटे तुम्हाला जसे हवे तसे घालता येतात. मी कधी चॉप करते, कधी ग्राइंड करते, सो डिपेंडिंग ऑन माय मूड हे सगळं स्विच होतं. अँड ॲज आय सेड, हे आहे 1 किलो चिकन जे आपण नॉर्मल आणलं आहे. ह्याच्यात काही असं स्पेसिफिकेशन नाही केलं आहे की बिर्याणी बनवतो आहे म्हणून स्पेशली काहीतरी वेगळे बिर्याणीचे पीसेस करून हवे. नॉर्मल चिकन घेतलं आहे, जस्ट रेग्युलर आहे, नो स्पेशल ओकेजन. सो दिस इज 1 kg ऑफ चिकन. सो मी ह्या किसणीबद्दल बोलत होते. आणि जसे आपण बटाटे स्लाइस करत असतो तसेच हा अर्धा कांदा कट केलेला आहे आणि हे असं किसून घेतले की best and the easiest way to get your onion sliced in a faster way rather than cutting. हे बघा किती छान स्लाइस झालेले आहेत, अगदीच पातळ. अँड अगेन the other way, आपला नॉर्मल, which is this one. So again, this is the normal slicing
जे नंतर आपल्याला थोडे स्मॅश करून घ्यायला लागतील जेव्हा आपण फ्राय करायला घालतो. सो दीज आर द 2 वेज. आता मी हा सगळा कांदा किसून घेणार आहे बिकॉज आय हॅव व्हेरी लेस टाईम. ठीक आहे. हा मी थोडा जास्त बनवला आहे मसाला. मे बी नेक्स्ट टाईम पण मला तो यूज करता येईल. आणि ॲज सगळ्या फिमेल्सला माहितीच आहे आपले आपले अंदाज असतात. सो त्याच अंदाजानं मी सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. हा सगळा भाजलेला मसाला आणि त्यामध्ये आपण मगाशी जे घेतलं होतं हे सुंठ, ही थोडीशी मी ठेचून घेते आणि मग ती पण मी याच्यामध्ये ॲड करणार आणि मग हे सगळं एकत्रच ग्राइंड करते. असा खलबत्ता किती लोकांकडे पक्का शेअर करा. क्यूटसा. असा आपला मसाला ग्राइंड करून झाला आहे आणि हा रफली चॉप केला आहे मी. खूप अगदीच पावडर नाही करत आहे त्याची आणि मला असाच हवा आहे आणि तो असाच असायला पण हवा आहे. सो आता मी हे सगळं एकत्र मिक्स करणार. गार्लिक पावडर घेतली होती ते सगळं आपण इथे आता मिक्स करूया. त्याच्यात दिसतंय थोडं थोडं अख्खा राहिलेला मसाला, तेजपत्त्याचे तुकडे, इलायची वगैरे हे सगळं दिसतंय. सो आता आपण त्याच्याबरोबर अजून काही इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. आहे रेड चिली पावडर. ठीक आहे. आणि हे माझं तिखट आणि रेड कलर दोन्ही देतं. सो डिपेंडिंग ऑन युअर चॉईस यू कॅन ॲड इट. सो रेड चिली पावडर आणि हळद. आपण आता सो हे सगळे मसाले झालेत. एवढंच मला घालायचं होतं आणि हे ऑलरेडी असलेले 2. आता आपण हे सगळे एकत्र चांगले मिक्स करून घेऊ आणि हा झाला आपला बिर्याणीचा मसाला रेडी. सो दॅट डझंट मीन की मी आता ॲडिशनल मिरची किंवा काही घालणार नाही आहे. मी डेफिनेटली घालणार आहे पण हा मसाला विल बी दी ॲड ऑन टू माय बिर्याणी. असे रेडीमेड बिर्याणी मसाला मिळतो मार्केटमध्ये. सो फ्यू ऑफ द थिंग्स आय प्रिफर की मी माझं घरच्या घरी आणि माझे ॲटलिस्ट 3-4 वेळा बिर्याणी बनवले तर त्याच्यासाठी हा मसाला मी यूज करू शकणार. सो माय मसाला इज रेडी. हा झाला आपला पूर्णपणे मसाला रेडी. आणि हे बघा अगदीच पावडर नाही आहे बट थोडा काय म्हणतात त्याला, थोडा जाड आहे. थोडं ठेवलं आहे दरदरा ज्याला म्हणतात त्याला तसं ठेवलं आहे. आणि स्वतः घरी सगळं काही स्वतःच्या हाताने रेडी करून बनवलेला मसाला, त्याची चवही वेगळी आहे आणि सगळ्यांनी खाणाऱ्यांनाही एक वेगळंच घरची टेस्ट खायला मिळते. सो वाव, स्वतः बनवलेल्या मसाल्याचा फ्रेग्रन्स एक वेगळाच आहे आणि आपल्या स्वतःच्या हाताने सगळंच स्वयंपाक स्टार्ट टू एंड केला तर त्याचा एक आनंदच वेगळा असतो आणि खाणारेही तेवढेच बोटं चाटून पुसून जेवण करतात. सो दॅट इज अ डिफरंट लेवल सॅटिस्फॅक्शन दॅट यू गेट. सो आता आपला कांदा कट झालाय आणि मी आता मॅरिनेशनला स्टार्ट करते. ठीक आहे. या हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत 4-5. आम्हाला आवडतं जरा असं एक तिखट फ्लेवर एक ॲडिशनल जेव्हा त्याच्यामध्ये येतो
ते आवडतं. हा कांदा इज रेडी फॉर फ्राईंग. तो आता मी फ्राय करणार आहे. आणि आत्ता ज्याच्यात आपण मसाला ग्राइंड करून घेतला हा सगळा, त्याच्यामध्ये आता मी हे लसूण आणि अद्रक, आणि ॲज आय सेड मी कधी स्वतःचेच परफेक्शनला इम्प्रूव्ह करत असते. मी आता टोमॅटो आज मी ग्राइंड करून यूज करणार आहे. सो अद्रक थोडं चिरून त्याचे यायला मध्ये, आणि हे तिन्ही आयटम मी आता ग्राइंड करून घेणार आहे. आणि हे सगळं आपण चिकनमध्ये ॲड करूया आणि कांदे फ्राय करायला ठेवूया ॲट द सेम टाईम. जस्ट रफली चॉप सो दॅट ग्राइंडिंग व्यवस्थित होऊन जाते. काय आहे ना, सिओना आयनाला टमॅटोज हे असले काही जास्त विशेष आवडत नाही, त्यामुळे ते ग्राइंड करून घातले की न कळतच पोटात जातात. सो मी हे 3 टमॅटोज घेतलेत. सो आता आपला मसाला ग्राइंड झाला आहे. मसाला ॲज इन अद्रक, लसूण आणि टमॅटोज. मिरची आपण इथे चिरून घातली आहे आणि आपण हे सगळं आता यात टाकूया. मी आता इमिजिएटली मिक्स नाही करणार आहे. मी आता दही पण एकदा ग्राइंड करून घेणार आहे, म्हणजे त्याचे ग्रॅन्युअल्स राहत नाही दह्याचे. दह्याचे ग्रॅन्युअल्स राहणार नाही आणि छान ते ब्लेंड होऊन जाईल एकत्र. तर त्याकरता आता मी एकदा दही पण फिरवून घेणार आहे यातनं मिक्सीमधून. आता आपण घालूया दही आपल्या मॅरिनेशन मध्ये, पण त्याआधी आपण त्याला थोडं ग्राइंड करून घेऊया. सो प्रत्येक बाईप्रमाणे माझाही अंदाज. हे जे ग्रॅन्युअल्स आहेत ना, हेच मला घालवायचे आहेत, जेणेकरून आपल्या बिर्याणीमध्ये कुठे कुठे अशा दिसायला नको. ठीक आहे. सो ऑलमोस्ट आता आपण हे दही आपल्या मॅरिनेशन मध्ये घालूया चिकन मध्ये. मिरची, माझा चम्मच छोटा आहे सो. आणि दुसरी गोष्ट, मी हिरवी मिरची पण घातली आहे, सो तिचा पण थोडा तिखटपणा येणारच त्याला. आणि हे आहे आपलं धना पावडर, थोडी हळद, आणि आत्ताच आपण बनवलेला हा घरचा मसाला. दोन चम्मच. ठीक आहे.
आणि राहिलंय आपलं सगळं इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट. एनीबडी कॅन गेस व्हॉट इट इज? नमक, सॉल्ट. आणि हे मीठ जे आपण घालतोय हे फक्त चिकनच्या मॅरिनेशनच्या प्रपोर्शनमध्ये, कारण राईस जेव्हा आपण कुक करू तो राईसमध्ये जे घालायचं आहे मीठ ते आपल्याला ॲडिशनल घालायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग मीठ घालायचं आहे. हे आपण जरा मिक्स करून घेऊया. ह्याच्यात अजून 1-2 इन्ग्रेडियंट जातील, पण त्याआधी आपण ह्याला लेट्स गिव्ह इट अ मिक्स. सो हा जो बिर्याणीचा स्टाईल आहे, टोमॅटोज जे मी ग्राइंड करून घेतले. जरी तुमच्या घरातही अशी काही लेकरं असतील ज्यांना काही गोष्टी काढून टाकायची सवय असेल, सो दिस इज अ गुड आयडिया टू ग्राइंड एव्हरीथिंग अँड पुट इट इन द वेज सो दॅट नो ऑप्शन रिमेनिंग टू रिमूव्ह इट. फ्राईड अनियनला सियोना म्हटली त्याप्रमाणे काय म्हणतात? बरिस्ता. आणि आता ही मी कोथिंबीर चॉप करून घेत आहे. कोथिंबीर गेली. आता आपण पुदिना पण स्लाइस करून घेऊया. पुदिनाला काय म्हणतात? मिंट. दॅट वॉज व्हेरी क्विक. So in goes पुदिना. आपले कांदे पण फ्राय होत आहेत आणि हे घातल्यानंतर मी पुदिना आणि कोथिंबीर घालून आपण लेट्स गिव्ह इट अ मिक्स. आपले कांदे आता फ्राय होत आले आहेत. फर्स्ट लॉट विल बी आउट आणि सेकंड लॉट टाकते मी कांदे फ्राय करायला. कांदे हा एक बिर्याणी मधला इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे अदर देन मसाला. आणि हे जे तेल आहे कांद्याचं ते पण खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा इट कम्स टू, कारण कांद्यांचा जो एक फ्रेग्रन्स आहे ना तो खूप छान येतो. फ्राईड अनियन स्पेशली.
1 2. आता आपण तांदूळ घेऊया. आपलं चिकन आहे 1 kg, सो तांदूळ आपण घेऊया 750. प्लीज डोंट माइंड, ही आमची छोटीशी कटोरी आहे, याच्याने आम्ही रोजचा राईस मेशर करतो, तर त्यामुळे ही छोटी कटोरी यूज होती आहे सध्या. तांदूळ आता आपण हे धुवून स्वच्छ आणि त्याला अर्धा तास मॅश. आणि हा आहे बासमती राईस. हे आता आपण पाणी बॉईल करायला ठेवलंय आणि हे पाणी आहे तांदूळ शिजवण्याकरता. आणि त्यामध्ये आपण घालत आहोत हे 2 पत्ते, 1 स्टार फूल, मोठी इलायची, लवंग, दालचिनी आणि छोटी इलायची पण घालायची राहिली आहे माझी. छोटी इलायची. आणि आता हे पाणी बॉईल होऊ द्यायचं आहे चांगलं. आणि यामध्ये आपण घालणार आहोत मीठ. आणि मीठ असणार आहे डबल, कारण की आधी जसं मी सांगितलं की आपल्या चिकन मॅरिनेशनला जे मीठ घातलं आहे दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प राईस ॲट ऑल. सो आपण राईसमध्ये ॲडिशनल मीठ घालणार आहोत, कारण आपण त्याला गाळून घेणार आहोत. सो पाणी बऱ्यापैकी फेकलं जाईल आणि राईसला जेवढं लागेल तेवढं मीठ लागणार. ठीक आहे. आता आपलं तांदूळ धुवून रेडी आहेत. ह्याच्यामध्ये आपण पाणी उकळायला लागले. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालूया. जसं सांगितलं होतं की ह्या मॅरिनेशनमध्ये आपण तेल घालणार आहोत. सो तेल ॲड केलं आहे यामध्ये. आणि राईस आपला कुक होतोय. आणि आता सेम टाइम आपण चिकन पण कुक व्हायला ठेवून देऊया, सो दॅट हेही हाफ कुक होईल आणि तेही हाफ कुक होईल, रादर मोर दॅन दॅट. आणि मग हे दोन्ही आपण एकत्र करूया. अँड देन दम बिर्याणी. आता मी हे दुसरं पातेलं इथे ठेवलंय. याच्यामध्ये आता मी चिकन पण शिजायला घालणार आहे. इथे आपला राईस कुक होतोय साईडलाच. ठीक आहे. So let's add the chicken. आणि जसं मी म्हटलं की बऱ्याचशा लोकांचे आपले एक स्ट्रॅटजीज असतात आणि कुकिंग स्टाईल्स असतात. सो ॲज पर दॅट काही लोक त्याच्यामध्ये बदाम ॲक्च्युली काजू, मनुके वगैरे पण घालत असतात, किशमिश घालत असतात. पण आमच्या घरात कोणालाही त्यातलं काही आवडत नाही.
हे काही जात नाही त्याच्यामध्ये. ह्याच्यावरचं झाकण आहे एक्झॅक्ट साईजचं. चिकनला थोडं कुक होऊ देऊया आपण ठेवू. तोपर्यंत आपला राईस इकडे होतोच आहे. आणि हे नेहमी हलक्या हाताने चेक करू शकतोय की त्याचं काय चाललंय. कुकिंग आहे अजून, त्याला वेळ. आणि जर राईसचा अगदीच पांढरा कलर हवा असेल तर त्यामध्ये आपण लिंबू घालू शकतो. आणि लिंबू स्क्वीजिंग केलं किंवा इवन लिंबूचा एक छोटासा पीस जरी टाकला तरी त्याने राईस अगदीच पांढरा शुभ्र असा होतो. बट वी आर गुड विथ द कलर वॉट एव्हर इट कम्स आफ्टर कुकिंग. सो मी काही लाईन वगैरे काही ॲड केलं नाही आहे, लिंबू काही ॲड केलेलं नाही आहे. इवन फॉर दॅट मॅटर चिकन पण कुक करताना लोक ह्या मसाल्यामध्ये रेड कलर ॲड करतात. तर आय एम ओके विथ द नॉर्मल कलर विच कम्स इन. सो त्यामुळे मी त्यातही कोणताही एक ॲड ऑन इन्ग्रेडियंट कलर वगैरे असं काही घालत नाही. आय ट्राय टू कीप इट सिम्पल. बघा आपला राईस कसा फुगून वरती यायला लागलाय आता. आणि दाणे तुम्ही बघू शकतात. इफ यू कॅन झूम इन. थोडासा अजून झाला की आपण आता गॅस बंद करूया आणि पाणी गाळून घेऊया त्यातलं. Let's see what is happening with the chicken. Chicken पण चांगलंच. ओके, अजून यात आपल्याला कांदा ॲड करायचा बाकी आहे. सो आपण आता राईस आपण आता ड्रेन करून घेऊया. सो आपलं आता चिकन बऱ्यापैकी शिजत आलं आहे. बघू शकताय थोडं सेपरेट व्हायला लागलं आहे. सो आता आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये कांदा ॲड करूया. आणि त्याआधी इथे मी तवा ठेवला आहे हंडीच्या खाली, ताकी खाली जे आहे ते एकदम बेसला जळू नये. तसं ह्याचं बेस जाड आहे या पातेल्याचं, बट स्टील आय प्रिफर की खाली लागू नये म्हणून ॲडिशनल मी सेफ्टी मेजर. आणि हा आपण फ्राय केलेला कांदा ठीक आहे. आणि ह्यात आपण घालणार आहोत राईस. जस्ट सी द राईस अगदी व्यवस्थित हलक्या हाताने काढून आपण त्याला घालत आहोत, जेणेकरून दाण्याचे तुकडे होणार नाही. इट रिमेन्स इंटॅक्ट. माझ्या हातातला नॅपकिन घे ना तो.
राईस इथे आपण घातलाय. सो बरेच काही लोक याच्यामध्ये हा जो ड्राय मसाला घातला होता आपण कुक करताना राईस, तो पुडीमध्ये बांधून वगैरे घालत असतात. बट मला त्याच्याने काही फरक पडत नाही. इट्स ओके टू बी देअर, इट कॅन ऑलवेज बी पिक्ड आउट. सो आता हा फ्राईड कांदा मी यावर वरतून पण असा घालणार आहे. एक इंग्रेडियंट आपल्या यात गेला आहे. दुसरा इंग्रेडियंट इज दिस. ही कोथिंबीर आणि पुदिना मी थोडं गार्निशिंग साठी ठेवलं होतं. सो लेट्स गार्निश इट विथ दिस. इन गोज ज्या तेलामध्ये आपण कांदा फ्राय केला होता ते तेल आपण वरतून पुन्हा थोडं टाकणार आहोत. आपण या ठिकाणी घी पण घालू शकतो. सो आपण तेल घातलं आहे यामध्ये. आणि लास्ट इन्ग्रेडियंट आहे हे केसरचं दूध. मी कोणताही, ॲज अ सेड अर्लियर, मी कोणताही कलर वगैरे यूज करत नाही माझ्या कुकिंगमध्ये. जितकं नॅचरल तितकं ठीक. हे केसर यामध्ये ॲड केलं आहे. आणि आपण दम देण्याआधी आता कॉटनचं कापड आहे. सो मी आता ह्या कॉटनच्या कापडाला झाकणीला लावणार आहोत आपण असं. आणि हे झाकण इथे असं ठेवणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून ती वाफ आतच राहणार रादर दॅन वेस्टिंग पीठ साईडला चिकटून वगैरे. लेट्स यूज दिस मेथड अँड लेट इट बी ऑन दम फॉर सम टाइम, 15 minutes. And then our biryani will be ready, all set to eat. चला आता आपली बिर्याणी ही झालेली असणार आहे. तर आपण आता जेवायला जाऊन बसूया. भूक लागली असेल ना सियोना? हो ना. चला तिकडे जाऊनच बिर्याणीचं तोंड दाखवते आणि आपण एकत्र सगळे बिर्याणी पण बघू आणि जेवायलाही बसू. ओके ओके. आता आपण बिर्याणी बघूया कशी झाली आहे. कसा वास येतोय सियोना? मस्त. नाईस नाईस. ओके. हे तांदळाचे दाणे बघा आपले किती छान मोकळे झालेत. आपण वाढायला घेऊया. ओके. Chicken piece.
गिरीश ट्राय कर प्लीज आणि सांग मला. बिर्याणी खूप छान झाली होती आणि आम्हाला भूक पण इतकी लागली होती की आम्ही शूटच करायचं विसरलो. बिर्याणी मस्त झाली होती, मला खूप आवडली. Thank you for watching this video. Do like, share, subscribe and press the bell icon to get notified, and also share your thoughts in the comment section below. Bye.